हाय एव्हरीवन आणि हॅपी मंडे सगळ्यांना. सो येस, आज मी खूप जास्त अशी एक्सायटेड आहे बिकॉज आज मी माझं एक छान असा प्रोजेक्ट क्रिएट करत होती आणि त्या प्रोजेक्ट क्रिएट करण्यामधून मला काहीतरी एका थ्रेडची गरज भासली म्हणून मी माझा तो सगळा किट परत काढला आणि ते किट काढण्याच्या मागे काही खास रिझन होतं. सो मी हे पंच निडल खूप आधी केलं होतं. आधी म्हणजे आय थिंक 2024 मध्ये मी हा पंच निडल केला होता आणि हे खास मी याच्यासाठी केलं होतं की मला ही आवडणारी मूर्ती जी मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आणि हे माझं मेडिटेशन साधन म्हणा किंवा मला यांच्याकडे बघितल्यावर खूप छान असं कामनेस पॉझिटिव्ह असं छान वाटतं. सो कधी मी शांत असेल, कधी खूप जास्त असं फ्रस्ट्रेट मूडमध्ये असेल, सो मी बिनमुखपणे यांच्या समोर बसते, यांच्याशी गप्पा गोष्टी करते आणि आज जे काही मी प्रोजेक्ट करत होती ते प्रोजेक्ट मी ह्यांच्यासाठीच करते. म्हणजे मला लोटसचं मी आसन तयार करते यांच्यासाठी. कारण आता हे जे काही पंच निडल झालेलं आहे, फार ओल्ड झालेलं आहे आणि मला आता हे नको यांच्यासाठी. सो हे करत असताना मला एक आज टॅटिंगचा एक प्रकार समजला, की टॅटिंग काय असतं? सो टॅटिंग हे असतं, की म्हणजे ह्या अशा बारीक थ्रेडपासून आपण एक लेस क्रिएट करतो आणि त्याचा जो काही क्रोशेटमध्ये जे काही हुक्स असतात, त्याप्रमाणेच त्याचा जो काही साधन होता शटल, तो काय इतका गोंडस होता, इतका क्यूट होता, की म्हणजे मला असं झालं, की मलाही आता हे शटल हवंय आणि मलाही ते क्रिएट करायचंय. टॅटिंग मलाही क्रिएट करायची आहे. सो होप सो, की मी ती टॅटिंग लवकरात लवकर प्रेझेंट करेन मला आवडणाऱ्या रंगामध्ये. सो हा एक माझा आज असा छान काय म्हणू आपण त्याला क्युरिओसिटी म्हणा, त्या क्युरिओसिटीमधून मला एक छान गोष्ट समजण्यात आली, की टॅटिंग काय असतं ते आणि त्याचं जे काही लेसिंगचा प्रकार होता, त्याचे ते लुक्स होते, त्याचा तो रिंग पॅटर्न होता, तो इतका अप्रतिम होता, की वॉव! मला ते खूप हवंय, टॅटिंगचं शटल हवंय. येस.